चला तर मग वेळ न दडवता या खास चवदार आणि आरोग्यदायी रेसिपीकडे वळूया। तर सर्वात आधी मी चटणी बनवून घेणार आहे। त्यासाठी मी इथे थोडी कोथिंबीर घेतली, थोडासा लसूण, 4-5 हिरव्या मिरच्या आणि इथे अर्धी वाटी सुकं खोबरं। हे सुकं खोबरं रेडीमेड आहे, तुम्ही असं खोबऱ्याची वाटी असते ना तीही कट करून घेऊ शकता। आता इथे 2 चम्मच डाळ घेतलेला आहे, याच्यात पाणी टाकून बारीक चटणी वाटून घ्यायची आहे। आणि ही चटणी तुम्हाला किती पातळ पाहिजे त्यानुसार याच्यात पाणी टाकायचं आहे। आता एका बाउलमध्ये मी ही चटणी काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पाणी पण मी याच्यात टाकून घेणार आहे। आता ही चटणी पातळही छान लागते आणि घट्टही छान लागते, तर मी थोडीशी पातळ करणार आहे, तुम्हाला कशी ठेवायची आहे तुमच्या आवडीनुसार। आता याच्यासाठी छान असा तडका तयार करायचा आहे। आता याला ठेवायचा आहे साईडला आणि इथे मी तडका पॅन घेतलेला आहे, तो गॅसवर ठेवला आणि त्यात अर्धी पळी मी तेल टाकलेलं आहे। आता याच्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि जिरे टाकायचे आहेत, छान तडतडू द्यायचं आहे। त्यानंतर अर्धा टीस्पून हिंग टाकून घ्यायचा, हे पण छान तळल्यानंतर थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आणि 2 सुक्या लाल मिरच्या। आता कढीपत्ता असेल तर तेही टाकू शकता, आता माझ्याकडे नव्हता म्हणून मी नाही टाकला। आणि हे छान फोडणी तयार झाल्यानंतर या चटणीमध्ये टाकायची आहे। बघू शकता किती छान चटणी दिसत आहे आणि चवीलाही तेवढी चविष्ट झालेली आहे।